बऱ्याच जणांनी विचारले की हा हेअर ब्रोच मेकिंगचा बेस कुठे मिळेल. तर हा रेडीली अवेलेबल तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल. काहीतरी 270 रुपयाला 10 पीसेस मिळतात. आणि जर ते नसेल करायचं तर तुम्ही तुमच्या होलसेलरकडे विचारू शकता, नाहीतर घरी बनवू शकता. घरी बनवलेला बेस हा साधारण असा सुरुवातीला बनेल आणि तो छान बनण्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. हा बेस घरी बनवण्यासाठी तुम्हाला लागेल 18 गेजची वायर, 24 गेजची वायर आणि एखादी पट्टी किंवा पट्टी नसेल तर पुठ्ठा आणि प्लायर, कटर आणि 3 mm ची वायर जी नंतर तुम्हाला फुलं बांधण्यासाठी लागेल. बेस बनवण्यासाठी 18 गेजची वायर एक 5.5 ते 6 इंच तुम्ही कट करून घ्या. ही वायर फोल्ड करून घ्या आणि 24 गेजची वायर त्याच्या लूपमध्ये टाकून फिट करून घ्या. जसं आपण 3 mm ची वायर फिट करून घेतो तसं त्याला फिट करून घ्या लूपमध्ये टाकून. आता पट्टी किंवा पुठ्ठा जो काही तुम्ही घेतला असेल तो 24 गेजच्या वायरवर ठेवून असा गुंडाळून घ्या वरच्या भागाने. आणि गुंडाळताना त्याच्यामध्ये दोन्ही वरच्या वायर जो आपण बेस तयार केला आहे तो यायला हवा आहे 18 गेजच्या वायरचा. हे अशा पद्धतीने गुंडाळत चला जसं आपण सूर्यानथला करतो, पण हे सगळं एकाच साईजमध्ये करायचं आहे. पूर्ण गुंडाळून झाल्यानंतर हे असं दिसेल. शक्यतो तुम्ही पट्टीच वापरा आणि पुठ्ठा नाही वापरला तर बरं होईल, कारण आता आपल्याला ह्याच्यातून हा पुठ्ठा व्यवस्थित बाहेर काढायचा आहे, तारांचा आकार न बदलता. पुठ्ठा काढून झाल्यानंतर हे असं दिसेल. उरलेली वायर तुम्ही कट करून घ्या आणि त्याला प्लायरनी वळवून घ्या, म्हणजे ती केसात टोचणार नाही किंवा हाताला लागणार नाही. हे असं दिसेल. आता ह्याचा एक एक सेक्शन घेऊन त्याला तुम्हाला ट्विस्ट करायचं आहे. ह्यात एक एक सेक्शनला ट्विस्ट करताना त्याचा मूळ आकार बदलणार नाही ह्याकडे लक्ष द्या, कारण की तोच खूप महत्त्वाचा आहे फिनिशिंग दिसताना. सुरुवातीला तुमचा हा असा बेस दिसेल आणि खूप प्रॅक्टिस केल्यानंतर तो छान बनायला सुरुवात होईल. आणि तुम्हाला असा नसेल करायचा तर तुम्ही हा रेडीमेड ॲमेझॉनवरून घेऊ शकता किंवा तुमच्या होलसेल ज्वेलरी सेलरकडून घेऊ शकता. आता आपण याच बेसवर फुलं लावून घेऊयात. ही मी काही फुलं बनवून घेतलेली आहेत. तुम्हाला याचाही ट्युटोरियल हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा DM करा. आजकाल हे सगळ्याच फुलं बनवायचे रील सगळीकडेच आहेत, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. पण तरी तुम्हाला हे कसे बनवायचे शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि फुलं छान दिसण्यासाठी त्याचं फिनिशिंग नीट यायला हवं आहे. मी ह्याला कुठेही मागे तार एखादी मोकळी सोडलेली नाही आहे जी नंतर आपण बांधायला वापरतो, कारण मी एकाच सलग तारेने हे गजऱ्यासारखे तिन्ही एकत्र बांधून घेणार आहे. ही आपली 3 mm ची वायर जी आपण सगळ्या ज्वेलरीसाठी वापरतो. ही 3 mm ची वायर आपण केलेल्या बेसवर लावून घेणार आहोत. ही वायर फिट करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण फ्लावर्स जॉईन करणार आहोत. प्रत्येक बाजूला 2 असे मणी बांधून घेतलेले आहेत आणि 3 mm ची वायर वरच्या साईडला कुठेही दिसत नाही आहे. हा बेस जेव्हा तुम्ही मेटलचा घेता तेव्हाच तो लॉंग लास्टिंग राहतो. जर तुम्ही कचाकडीचा, प्लास्टिकचा तेही मिळतात, पण ते घेतल्याने काय होतं, आपली फुलं खूप छान राहतात आणि बेस तुटायची शक्यता जास्त असते. असं आपण एक फूल फिक्स करून घेतलेलं आहे. आता दुसरं पण आपण सेम पद्धतीने करून घेऊयात. इकडे एकच सलग 3 mm ची वायर वापरलेली आहे, कुठेही त्याला कट केलेलं नाही आहे. जसं आपण गजरा विणतो तसंच ही फुलंही करून घ्यायची आहेत. फुलं जितक्या छान पद्धतीने बनवाल तेव्हा तेवढीच त्याची फिनिशिंग जास्त दिसेल. फायनल प्रोडक्ट हे खूप छान दिसेल.
आणि बेससुद्धा जर तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेड आणून हे हेअर ब्रोच बनवू शकता. उरलेली 3 mm ची वायर कट करून घ्यायची आहे आणि आतल्या साईडला वळवून द्यायची आहे, म्हणजे ती केसात अडकणार नाही. हा अशा प्रकारे आपला हेअर ब्रोच तयार झालेला आहे. याच्या रिलेटेड अजून काही तुम्हाला क्वेरी असतील जे माझ्या सांगण्यातून स्पष्ट झाल्या नसतील तर त्याच्यासाठी मला DM करा, कमेंट करा. हे आधी बनवलेले काही हेअर ब्रोचेस आहेत. जेवढी बेस वायर तुम्ही मोठी घ्याल तेवढे मोठे तो हेअर ब्रोच बनेल, तेवढे जास्त फ्लावर्स तुम्ही त्याला अटॅच करू शकता.